नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म कसे भरायचे. स्टेप बाय स्टेप बघूया आपण. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचं अकाउंट जे आहे ते लॉग इन करायचं आहे सी ई टी सेलवरती. लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म ही टॅब आहे, यावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथे कॅप राऊंड 1 हे ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, या तुम्ही रीड करायच्या आहेत. बघा, जसं की या ठिकाणी तुम्ही कॅप राऊंडसाठी तुम्ही टोटल 300 ऑप्शन टाकू शकता, है ना. मिनिमम एक ऑप्शन तुम्हाला टाकावं लागेल आणि हे बाकी इन्स्ट्रक्शन्स तुम्ही चेक करू शकता. चेक मार्कवरती क्लिक करून कंटिन्यूवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला जो आहे तुमचा मेरिट नंबर जो आहे स्टेट लेवलचा तो येऊन जाईल. ठीक आहे, जो तुम्हाला मी पी डी एफमध्ये दाखवला होता तो. त्यानंतर तुम्हाला कॉलेज टाईप सिलेक्ट करायचं आहे. गव्हर्नमेंट पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट ॲडेड कोर्सेस पाहिजे असेल तर प्रायव्हेट पाहिजे असेल तर अनॲडेड, युनिव्हर्सिटीच्या अंडर असेल तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेज, डीम युनिव्हर्सिटी हे या कॅटेगरी ज्या आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता. अकॉर्डिंग टू दॅट तुमचे जे कॉलेजेस आहेत ते फिल्टर होतील, है ना. आता या स्टुडंटला फक्त प्रायव्हेट कॉलेजेस पाहिजेत किंवा गव्हर्नमेंट ॲडेड पण चालतील त्याला. ओके. त्यानंतर चा ऑप्शन आहे ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस. तुम्हाला कॉलेज ऑटोनॉमस पाहिजे की नॉन ऑटोनॉमस, दोन्हीमध्ये डिफरन्स असा फारसा नसतो. ऑटोनॉमसमध्ये सिलेबस जो आहे तो स्वतः ते कॉलेज डिसाईड करत असतं. पेपर तिथेच सेट होतो, चेकिंग वगैरे तिथेच होत असते. नॉन ऑटोनॉमसमध्ये तो युनिव्हर्सिटीच्या अंडर असतं कॉलेज. ओके. तर कॅटेगरी सिलेक्ट करताना तुम्ही दोन्ही सिलेक्ट करा. त्यानंतर मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी काय असतं तर बघा, काही कॉलेजेस जे आहेत ते मायनॉरिटी असतात, म्हणजे त्याच्यामध्ये 50% जागा ज्या आहेत त्या पर्टिक्युलर मायनॉरिटीसाठी रिझर्व असतात आणि उरलेल्या 50%मध्ये बाकीचे कॉलेजेस येत असतात, है ना. जसं की मायनॉरिटीमध्ये दोन टाईपच्या मायनॉरिटी असतात, एक लँग्वेजवाली लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि दुसरं वाली रिलिजियस मायनॉरिटी. ठीक आहे, तुम्ही जर मायनॉरिटी कॅन्डिडेट असाल तर या ठिकाणी मायनॉरिटी कॉलेज पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. या स्टुडंटला फक्त नॉन मायनॉरिटी पाहिजे म्हणून नॉन मायनॉरिटी करेल. त्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी, त्याला तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेज पाहिजे ते त्या युनिव्हर्सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी जर अदर युनिव्हर्सिटी जर सिलेक्ट केलं तर त्या ठिकाणी सर्व अदर युनिव्हर्सिटीज येतील. बट या स्टुडंटला पर्टिक्युलरली फक्त अमरावती विद्यापीठामध्येच पाहिजे ॲडमिशन, म्हणून या ठिकाणी आपण अमरावती विद्यापीठ सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी जरी सिलेक्ट केल्या, आता काही ठिकाणी काय होतं तर सर्व ज्या मोस्ट ऑफ द कॉलेजेस हे बाटूच्या अंडर गेलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सॉरी हे बांबू आहे, हे लोणेर, बाटूच्या अंडर गेलेले आहेत. जर काही कॉलेज तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या अंडर नाही दिसले तर तुम्ही बाटू लोणेर सिलेक्ट करून पहा, ते कॉलेज तुम्हाला त्या ठिकाणी सापडतील. ओके. आता जाऊया आपण, या स्टुडंटला डिस्ट्रिक्ट पाहिजे फक्त बुलढाणा, म्हणून तो बुलढाणा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करेल. आता तुम्हाला जेवढे डिस्ट्रिक्ट चालतील तेवढे डिस्ट्रिक्ट तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर या ठिकाणी कोर्सेस सिलेक्ट करायचे आहेत, तुम्हाला कोणत्या कोर्सला ॲडमिशन पाहिजे. या स्टुडंटला पर्टिक्युलरली जर पाहायचं तर त्याला इलेक्ट्रिकल ब्रँच हवी आहे, त्यामुळे तो इलेक्ट्रिकल ब्रँच सिलेक्ट करेल, प्लेन इलेक्ट्रिकल. ओके. ठीक आहे, तर तुम्हाला ज्या ब्रँच हव्या असतील त्या ब्रँच तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जर बघायला गेलो तर आपल्याला एकही कॉलेज या ठिकाणी अलॉट झालेलं दिसत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी काय करू शकतो आपण, रिसेट फिल्टरवरती जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला युनिव्हर्सिटी ॲड करावं लागेल किंवा डिस्ट्रिक्ट ॲड करावं लागतील, असं काही ना काही तुम्हाला करावं लागेल. आता या ठिकाणी काय असू शकतं की इलेक्ट्रिकलचे आपल्याला दोन कोड दिलेले आहेत बघा, इथे 937 आहे इथे आणि 293 आहे. आता आपण हा कोड टाकून पाहूया येते का. ठीक आहे, हा आपण डिसिलेक्ट करूया. आता या ठिकाणी काय झालेले आहेत, कॉलेजेस आलेले आहेत. ओके. आता या ठिकाणी बघायचं आहे आपल्याला की कोणते कोणते कॉलेज त्या विद्यार्थ्याला जे पाहिजे आहेत ते कॉलेज इथे अवेलेबल आहे की नाही. ठीक आहे, तर इथे लिस्टमध्ये चेक करा त्या विद्यार्थ्याला जे पाहिजे ते.
आता सपोज त्याला पाहिजे आहे गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती, तर लगेच तो इथे कट ऑफ चेक करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट राऊंडला कॅटेगरीसाठी हा एवढा कट ऑफ होता. ओके. EWSचा एवढा कट ऑफ होता. आता हे कट ऑफ जे दिसत आहे तुम्हाला, तर हे कशाचे आहेत, तर हे आपले मेरिट नंबर जो आहे तो मेरिट नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. ओके. तर तो मेरिट नंबर तुम्हाला ऑलरेडी जो स्टार्टिंगला आला होता तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला ते भरायचं आहे. आता हा जो मेरिट नंबर आहे हा फायनल मेरिट नंबर आहे. जो फायनल मेरिट लिस्टमध्ये आपण स्टेट लेवलचा मेरिट नंबर पाहिला होता ना, तो वाला नंबर आहे, कॅटेगरीचा नाही आहे. जसं की OBCसाठी बघा 2157 नंबर आहे. ओपनसाठी 1175 वाला जो मेरिट नंबर असेल त्याच्यापेक्षा कमीवाले विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतात, असा अर्थ होतो त्याचा. ठीक आहे. आणि SC कॅटेगरीचा जर बघायला गेलो आपण, तर तो 22,438 जो मेरिट नंबर होता तो मागच्या वर्षी लागला होता कॅप राऊंड 1साठी. आणि दुसऱ्या राऊंडमध्ये बघा 26,463 वाला मुलगा लागला होता. तर तुमचा जर मेरिट नंबर याच्यापेक्षा कमी असेल, कमी म्हणतोय हां, तर तुम्ही या ठिकाणी चान्सेस आहेत तुमचा नंबर या ठिकाणी लागायचे, है ना. अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही काय करायचं आहे, तुमचे कट ऑफ जे आहेत ते चेक करायचे आहेत. ठीक आहे. आणि तशा कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला प्रिपेअर करायची सिलेक्ट करून. ओके. सपोज आता या ठिकाणी हा स्टुडंट इथे करेल क्लिक, त्यानंतर अमरावती, हे मलकापूरचं इलेक्ट्रिकल, है ना. हे असे जे कॉलेजेस आहेत हे कोणते आपण रँडमली काय केले, कट ऑफ पाहून सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर सेवन प्रोसीड करायचं. सेवन प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला सिक्वेन्स दिसतो. आता सिक्वेन्स तुम्ही चेंज करू शकता. कसं चेंज करणार, गव्हर्नमेंट इथे पाहिजे होतं. सपोज PR पोटे कॉलेज जे आहे हे 5 नंबरवरनं त्याला पाहिजे 4 नंबरला किंवा 3 नंबरला पाहिजे. तर असं कॉलेज सिलेक्ट करायचं. नंतर ह्या ॲरोनं वर खाली तुम्ही करू शकता. ठीक आहे. या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, सिक्वेन्स जो आहे तो तुमचा चेंज करायचा आहे. तसेच जर तुम्हाला या ठिकाणी गेल्यानंतर आठवलं की आपल्याला अरे यार एखादं कॉलेज ॲड करायचं होतं, तर या ठिकाणी 2 पर्याय उपलब्ध आहेत. सिलेक्ट फिल्टरवरती क्लिक करून तुम्ही पहिल्या पेजवरती जाल आणि तिथे जे काही तुम्हाला ॲड करायचं आहे ते करू शकता. त्याचबरोबर दुसरं ऑप्शन जे आहे ते इन्सर्ट चॉईस कोड. जर तुमच्याकडे चॉईस कोड अवेलेबल असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी चॉईस कोड टाकू शकता. चॉईस कोड टाकला की तुम्हाला डायरेक्टली ते कॉलेज भेटून जाईल. ओके. तर अशा पद्धतीनं कॉलेजेस जे आहेत ते काय करायचं आहे तुम्हाला ॲड करायचे आहेत. एकदा का तुमचा सिक्वेन्स फायनल झाला की त्यानंतर आता या ठिकाणी सिक्वेन्स बदलला परत, तर परत काय करायचं, चेंज करायचा आणि नंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा OTP टाकायचं ऑप्शन येतं. ठीक आहे. आता इथे बघून घ्यायचं सिक्वेन्स बरोबर आहे का. परत सेव्ह अँड प्रोसीड करायचं. नंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकावा लागेल आणि पासवर्ड टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाईलवरती तुमच्या OTP येईल. OTP आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे. हे सिंपल प्रोसेस आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता या स्टुडंटचा कन्फर्म नाही आहे, आणखी कॉलेजेस ॲड करायचे आहेत त्याला, पण वेळ नाही आहे. त्यामुळे मी तुम्हाला डेमो दिलेला आहे. त्याच्यावरनं तुम्ही तुमच्या कॉलेजेसची लिस्ट प्रिपेअर करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही लागू नका देऊ, नाहीतर तुमचा सेशन जे आहे ते ऑटोमॅटिक लॉगआउट होतं. ठीक आहे. ऑल द बेस्ट. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या. आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये हेल्प पाहिजे असेल तर BCSR एज्युकेटर ॲप डाउनलोड करा. तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.